तुम्ही सोशल मीडिया जेव्हा करता, तेव्हा तुमचं आधी तुम्हाला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किती आहे ते तर बघा. हो, हो. ते किती मुलांना कळते? आपल्या शालेय शिक्षणात आपल्याला किती शिकवलं जातं, की तुम्हाला काय सोशल सर्व्हिस. पण माहिती आहे जपानमध्ये लहान-लहान मुलं रस्ता क्रॉस करतात आणि जी गाडी थांबलेली असते त्यांना फक्त असं वाकून थँक यू म्हणतात. हो, हो. तेवढ्यापर्यंत नाही हो. ॲट लीस्ट तरी म्हणा शिका. लोकं म्हणजे त्यांना सोशल एवढंच करतात. म्हणून त्याला सोशल म्हणतात बहुतेक. सोशल म्हणजे सगळ्यांना दिसलं पाहिजे, फेमस झालं पाहिजे. हां. त्याच्या मागे उद्देश काय लागते तर काय? तुम्ही काय दाखवताय? तुम्ही ते कसं दाखवताय? बरं. तुम्ही कोणत्या नुसतं नुसतं रिपोर्टिंग करायचं तर करा म्हणजे इट्स नॉट नॉट बॅड. काही वाईट, काही चांगलं असं. हे वाईट आणि ते वाईट आहे, चांगलं आहे असं मी म्हणणार नाहीये. पण त्यांना मी काय सांगणार, की बाबा ज्यांना सगळं माहिती आहे ऑलरेडी. हो, हो, हो. त्यांना सगळं माहितीच असतं ना. ह्या नवीन मुलांना सगळं माहिती आहे. कारण त्याचा जन्मच होतोय. ते असं असं खायच्या आधी म्हणजे मुलं जेवतात तर बापाने किंवा आईने असं लावून ठेवलेलं आहे. ते तुम्ही व्हिडिओज बघितलेले आहेत. तर ते बाळ हे बघतच जन्माला आलेलं आहे. आणि जे याच्याशी खेळतच जन्माला आलेलं आहे. हो, हो. इनफॅक्ट तोच शिकवणार ना मला बरं. आता, की "अहो तुम्ही चुकताय. तुम्हाला काहीच माहिती नाहीये." आता हल्ली पिक्चर आम्ही फक्त असं-असं करूनच पुरवतो. आम्ही कॅमेरा वापरतच नाही. बरोबर? हे थोडंसं मी पुणेरी भाषेत बोलतोय. पण त्यांचं कसं ते शहाणे आहेत ना, फार अतिशहाणे आहेत रादर. त्यांना माहिती आहे सगळं. त्यांना मी सांगायला गेलो तर त्याला असं वाटेल, की खूप वय झालं याचं. त्याला आता बाहेर बाजूला काढा, असं म्हणतील ते. की नाही म्हणजे त्यामुळे त्यांना सांगायला सांगण्यासारखं भरपूर आहे ॲक्चुअली, की टेक्निकल नॉलेज घ्या. हां, एडिटिंग थोडंसं शिका, बरोबर. ॲक्टिंग शिका, डायरेक्शन काय असतं शिका. हो, हो. जक्स्टपोजिंग करून जेव्हा तुम्ही एखादं प्रॉडक्ट तयार करता, त्या प्रॉडक्टचा इफेक्ट काय आहे आणि त्याचा सोशल लाईफवरती काय इफेक्ट होणार? कारण प्रत्येक गोष्ट जी आपण करतो आहे, ती कुठे ना कुठेतरी जाऊन पाहायला मिळते लोकांना. लोकांचं त्याच्या लोकांच्या सायकीवर इफेक्ट होतोय ना, सबकॉन्शियस वरती इफेक्ट होतोय. हे समजून जबाबदारी घेऊन तेवढ्या इम्पोर्टन्स देऊन एखादी गोष्ट करणं. आता तुम्ही हा पॉडकास्ट करताय. या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत आता तुम्ही म्हणजे मला खूप आवडलं तुम्ही जेव्हा मला सांगितलत, की याचे जे आपण ते नेहमीचे कसे प्रश्न आपण घेणार नाही आहोत. तुम्ही कुठून सुरू केलेत, कुठे काय केलं वगैरे, वगैरे, वगैरे. ते घेणार नाही आहोत. आपण हे वेगळे प्रश्न हवेत. मला खूप आवडलं. मग हं. एकतर वेगळेपण काय आहे? हां, हां आणि त्या कलाकारामागे दडलेला हा माणूस तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न वाह! हं. इथे आता तुमच्या या पॉडकास्टमधनं. तसं काय वेगळेपण तुम्ही प्रत्येक वेळेस आणू शकाल? हे बघण्याचा प्रयत्न करा. असं मी या तुमच्या माध्यमातून मी त्या नवीन मुलांना सांगेन, की बाबा तो प्रयत्न करा. नाविन्य काय आहे तुमच्याकडे? बरोबर. मुळाशी जा प्रत्येक की गोष्ट. एक्झॅक्टली मुळाशी जा किंवा कसंही व्हॉटएव्हर चेंज अँड व्हॉट चेंज डू यू एक्सपेक्ट इन द सोसायटी? या गोष्टी माहिती किती लोकांनी हा विचार केलाय आधी, की मला या सोसायटीमध्ये काय बदलायचं आहे? हे या ज्या सर्कमस्टन्सेसमध्ये मी ज्या वातावरणात किंवा ज्या गोष्टी घडतायत, ते ते मला हे पटत नाहीये, ते पटत नाहीये, ते पटत नाही. तर मला याच्यात हा बदल हवाय, तो बदल हवाय, तो बदल हवाय. आणि तो मी असा करू शकतो, तसा करू शकतो, तसा करू शकतो. एवढा गहन विचार करतात काही मुलं एवढं मला सांगा. जर करत असतील, तर म्हणजे मी खरंच नम्र नम्र त्यांचे शतशत आभार मानतो. असा विचार करा. कारण तुम्ही सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट करताय हो फक्त लाईक्ससाठी आणि फक्त तुमच्या त्या सबस्क्राईब आणि हे आणि थम्ब्स अपसाठी वगैरे असं करू नका. त्याचं कारण आहे, तुम्ही जे पोस्ट करता ना, एव्हरीथिंग इज लिंक्ड समव्हेअर टू समथिंग एल्स. ह्याचा ना त्याचं, त्याचा ना त्याचा, त्याचा ना त्याचा. आज हा पॉडकास्ट होतोय. हा पॉडकास्ट 1,00,000 वर्ष असाच राहणार आहे. बरोबर आहे. हो. आणि तो 1,00,000 वर्षांनंतर कोणतरी एक तेव्हाचा स्टुडंट कॅमेराचा वगैरे किंवा ॲक्टिंगचा किंवा सेट डिझायनिंगचा
की "अरे, संदीप इनामके नावाचे एक ते त्याच्याबद्दल अरे, जरा माहिती अरे, पॉडकास्ट केला होता. बघूया. पॉडकास्ट काढला. अरे, अरे, येतील कार्यक्रम तर." तेव्हा ते बघणार आहेत. सो बरोबर. धिस इज गोइंग टू स्टे फॉर एव्हर. हे नाटक नाहीये, जो एक प्रयोग झाला आणि संपला विषय. लोकं तो अनुभव घेऊन घरी गेले, असं नाहीये. हो, हो, हो. हा तसाच राहणार आहे. तर याचं भान ठेवून आजच्या सोसायटीच्या जे तुमचे सर्कमस्टन्सेस आहेत, सोशल सर्कमस्टन्सेस जे आहेत, त्यांची जाण ठेवून तुम्ही गोष्टी बनवा. हो, बनवू नका असं म्हणत नाहीये. एक्सपेरिमेंट करू नका असं म्हणत नाहीये. पण जे बनवताय ते कोणत्या क्वालिटीचं आहे, बरोबर. त्याचा तर विचार करा. एवढंच माझं म्हणणं आहे.